दिनांक 11 जानेवारी 2026 दिवस होता। या दिवशी चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणपणे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बिरदवाडी तालुका खेड येथील पोलीस पाटील यांनी फोन केला। त्यांनी सांगितले की बिरदवाडी गावच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत मोकळ्या जागेत एक अनोळखी पुरुषाचा चेहरा छिन्न विछिन्न करून खून केल्याचे दिसत आहे। पोलिसांना ही माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी घटनास्थळावर बघ्यांची गर्दी जमली होती। पोलीस अधिकारी व कर्मचारी आलेले पाहताच गर्दी ओसरली। त्या गावचे पोलीस पाटील व इतर 2-4 लोक थांबलेले होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली। तो मृतदेह कोणाच्या ओळखीचा असावा आणि त्याची ओळख पटण्यासाठी त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये काही वस्तू मिळते का याची पाहणी केली, परंतु त्या मृतदेहाच्या पॅन्ट व शर्टच्या खिशामध्ये काहीच मिळाले नाही। म्हणून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। मृतदेहाची ओळख पटावी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ते प्रयत्न केले। त्या मृतदेहाचे फोटो काढून सर्वप्रथम तपास याद्या तयार करून परिसरातील नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आल्या आणि ओळख पटवण्यासाठी आवाहन करण्यात आले। तसेच हा संपूर्ण MIDCचा परिसर असल्याने संपूर्ण राज्यातून व इतर राज्यामधून देखील लोक काम करण्यासाठी आलेले असतात। तसेच उत्तर चाकण पोलीस स्टेशनच्या नजीक असलेल्या माळुंगे, दक्षिण चाकण, दिघी, बोसरी तसेच पिंपरी आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय या पोलीस स्टेशनला अशा वर्णनाची कुणी व्यक्ती मिसिंग आहे का याबाबत माहिती देण्यात आली। मैताची ओळख पटली तरच त्याला मारणारा कोण असावा याचा शोध घेता येईल। तोपर्यंत घटनास्थळी या विभागाचे DCP मारुती जगताप, ACP सचिन कदम या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी योग्य त्या महत्त्वपूर्ण सूचना देऊन मार्गदर्शन केले। घटनास्थळी दारूची बाटली, पाण्याची बाटली, सिगारेट पाकिट तसेच चकण्यासाठी आणलेल्या वाटाण्या अशा काही वस्तू होत्या। त्या ताब्यात घेतल्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी तपास पथकातील अधिकारी PSI चंद्रशेखर मोरखंडे व त्यांच्या इतर टीमला सांगून या परिसरातील घटनास्थळाजवळ येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील सर्व CCTV बारकाईने पाहण्यास सुरुवात केली। या परिसरातील कंपन्यांमधील कामगार तसेच मजूर अड्ड्यावर असलेल्या लोकांना मयत व्यक्तीचा फोटो दाखवून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करू लागले। तब्बल 10-15 दिवस हे तपास पथक दिवस रात्र प्रयत्न करत होते। तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिसरातील जेवढ्या कंपनी आहे त्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर देखील मयत व्यक्तीचा फोटो टाकला होता। त्या मृतदेहाच्या अंगावरील असलेले निळ्या रंगाचे जॅकेट, आतमध्ये गडद निळ्या रंगाचा चायना कॉलरचा फुलबायांचा शर्ट, चॉकलेटी रंगाचे बनियान, कमरेवर लाल करदोडा, राखाडी ग्रे रंगाची जीन्स पॅन्ट, पायात लाल पट्टी असलेली काळी प्लॅस्टिकची चप्पल हे जप्त करण्यात आले। मयत व्यक्तीच्या हाताच्या पोटरीवर इंग्रजीमध्ये C अक्षराचे गोंधन टॅटू होता। याबाबत सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तसेच पोलीस आयुक्तालयांच्या सर्व ग्रुपवर या मैताची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला। मयत व्यक्तीने वापरलेला करदोडा हा मराठवाड्यामधील लोक टाकतात तसा होता। त्यामुळे या भागामधील कोण व्यक्ती मिसिंग आहे का याचाही तपास करण्यासाठी त्या भागामधील लोकांच्या मोबाईलवरील ग्रुपवर फोटो टाकण्यात आला तरीही काही माहिती मिळत नव्हती। मग पुन्हा एकदा CCTV फुटेज चेक केले। त्यावेळी दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी या परिसरात 3 लोक मोटारसायकलवरून दिसत होते, पण ते जाताना तिघे होते, पण परत येताना मात्र 2 दिसत होते। त्यामुळे संशय बळावत चालला होता। ज्या दुचाकीवरून ते तिघे गेले होते त्या गाडीच्या मागील बाजूच्या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगाने काहीतरी लिहिलेले दिसत होते। ती दुचाकी शोधण्यासाठी पुन्हा तपास टीम तयार करण्यात आली। या परिसरात असलेल्या सोसायटीमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी शोधण्यास सुरुवात केली। या प्रयत्नानंतर एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्या वर्णनाची गाडी मिळून आली। मग त्या गाडी मालकाचा पत्ता शोधण्यात आला।
त्या मालकाला भेटून ती गाडी कोणाकडे होती, ती गाडी कोण वापरत होते, तसेच 7 जानेवारीला गाडी कोणी नेली होती याबाबत त्या व्यक्तीला विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की माझा मित्र निखिल बाबासाहेब चव्हाण, वय वर्ष 22, राहणार खराबवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, पण त्याचे मूळ गाव गंगाखेड, जिल्हा परभणी, व त्याचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी या दोघांनी ती गाडी नेली होती. त्यावरून त्या गाडी मालकाकडून त्या दोघांचा पत्ता व मोबाईल नंबर घेतला. त्या दोघांबाबत माहिती काढून त्या दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांना गाडी कशासाठी आणली होती त्यावेळी ते दोघे थोडेसे तपापले. त्यांना थोडासा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्या तपास पथकाने आई उषा चव्हाणला देखील ताब्यात घेतले. तिने देखील गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले हत्यार व अंगावरील कपडे जप्त करण्यात आले. पण या तिघांनी जे कारण सांगितलं होतं ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या महिलेने व 2 मुलांनी त्या इसमाचा खून का केला असेल ते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. निखिल पुण्यात आला होता तर त्याची आई मूळगावी राहत होती. परिस्थितीसोबत झुंज देताना उदरनिर्वाहासाठी ती काम शोधत होती. ती एका छोट्या खेड्यामधील वडापावच्या हॉटेलमध्ये कामाला जात होती. त्या दरम्यान तिची ओळख त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुंजा धोंडीबा नरहिरे याच्यासोबत झाली. कामानिमित्त झालेली ओळख वाढत गेली कारण दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. ती एकटी राहते, तिचा नवरा तिच्यासोबत नसतो याची माहिती मिळाल्याने मुंजाच्या मनात वेगळाच विचार येऊ लागला. हळूहळू त्याने तिच्यासोबत घसट वाढवली. आता तो तिच्यासोबत जास्तच लगट करू लागला. तिला कामाची गरज होती. ही गरज ओळखून त्याने तिच्यावर जाळे टाकले. ती त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्या दोघांमध्ये संबंध सुरू झाले. ती 40ची होती तर मुंजा हा अवघा 25 वर्षाचा, म्हणजे जवळपास तिच्या मुलाच्या वयाचा होता. तरीही मुंजा तिच्यासोबत संबंध बनवू लागला. नौजवान असणाऱ्या मुंजाला वारंवार इच्छा होत असायची आणि तो सतत तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करत होता. सुरुवातीला दबावाखाली ती सारा त्रास सहन करत होती, पण नंतर मात्र आपली चूक तिच्या लक्षात आली. आपल्याकडून चूक झाली हे लक्षात आल्यानंतर तिने मुंजाला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यासोबत शरीर संबंध करायला चटवलेला मुंजा तिला जुमानत नव्हता. तो शरीर सुखासाठी तिच्यावर आता जबरदस्ती करत होता. ती त्याला टाळू लागली होती, त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. गेल्या काही दिवसापासून तो तिला सतत फोन करून त्रास देऊ लागला होता. प्रसंगी तो तिला मारहाण देखील करू लागला होता. त्याच्या त्रासाला ती फार वैतागून गेली होती. तिला मदत करणारे कुणीच नव्हते. अखेर ती चाकणला मुलगा निखिलकडे आली आणि मुलाजवळ ती राहू लागली. 1-2 दिवस राहिल्यानंतर तिने मुलाला सांगितले की तो आपल्या गावचा मुंजा मला सतत त्रास देतो, शिवगाळ करतो, प्रसंगी मारहाण देखील करतो. आईचे बोलणे ऐकून निखिलचे तरुण रक्त सळसळले. आपल्या आईला त्रास देणाऱ्याला जिवंत ठेवायचे नाही असा विचार त्याच्या मनात आला. त्याने रागारागाने घेतलेल्या या निर्णयाला त्याच्या आईने देखील साथ दिली, कारण तीही मुंजाच्या त्रासाला वैतागली होती. निखिलने त्याचा मित्र स्वप्नील याला बोलावून घेतले. त्याला त्याने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा मित्राच्या आईला त्रास देणाऱ्याचा खात्मा करण्यासाठी मित्राला साथ देण्यास स्वप्नील तयार झाला. उषा, निखिल व स्वप्नील या तिघांनी मुंजाला कायमची अद्दल घडवायचा प्लॅन तयार केला. प्लॅननुसार उषाने मुंजाला फोन केला. तिचा फोन आला आहे म्हटल्यावर तो मावळपणे बोलू लागला. मग तिने त्याला तू चाकणला ये असे म्हणत बोलावून घेतले. तिच्याकडून ऑफर आली म्हटल्यावर मुंजा खुश झाला. तिने बोलावले याचा अर्थ ती शरीर संबंधासाठी तयार आहे असे त्याला वाटले. तो दुसऱ्या दिवशी सकाळी चाकण येथे आला. तो घरात आला तर तिचा मुलगा निखिल व त्याचा मित्र स्वप्नील हेही घरात होते. पण मुंजाचे काही चालले नाही. तो निखिल सोबत गप्पा मारत बसला. बोलता बोलता त्यांचे दारू प्यायला जाण्याचे ठरले. मग निखिलने एका मित्राची गाडी मागून घेतली. निखिल, स्वप्नील व मुंजा असे तिघे त्या दुचाकीवर बसून बाहेर पडले. रस्त्याने जाताना वाटेत थांबून त्यांनी दारूच्या बाटल्या, ग्लास, पाणी, चकना म्हणून हिरवा वाटाणा घेतला. ते बिरदवाडी स्मशानभूमीजवळ पोहोचले. तिथे ते तिघे दारू पेत बसले. दारूचा अंमल वाढत चालला. दारू पिता पिता मुंजाच्या मनात
कधी एकदा उषासोबत मौज करतो असे झाले होते. त्यामुळे तो लवकर परत जाऊ असे म्हणत होता. मात्र निखिल आणि स्वप्नीलने त्याला बोलता बोलता दारू पाजली होती. नंतर आईला त्रास दिल्याबद्दल निखिलने त्याला जाब विचारला. त्यावेळी मुंजा दारू पिलेला होता. तो नशेत काहीतरी वेगळेच बोलू लागला. तो अत्यंत वाईट शब्दात बडबड करू लागल्याने निखिलचा राग अनावर झाला. त्याने सोबत आणलेला कोयता काढला व मुंजाच्या डोक्यात सपकन वार केला. एका घावात त्याचे डोके फुटले व तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. तसा स्वप्नीलही त्याच्यावर तुटून पडला. दोघांनी मुंजावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मुंजा रक्तबंबाळ होऊन निश्चित पडला. त्या दोघांनी मिळून मुंजाच्या तोंडावर इतके वार केले की चेहरा छिन्न विछिन्न झाला. पण तेवढ्यावर ते थांबले नाही. त्यांनी बाजूला पडलेला मोठा दगड उचलून त्याच्या तोंडावर टाकल्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला. आता त्याची ओळख पटणार नव्हती. मग त्या दोघांनी त्याच्या खिशातील सर्व वस्तू काढून घेऊन पुरावा मिळणार नाही याची तजवीज केली व तिथून पळ काढला. ओळख पटणार नाही त्यामुळे खुनाचा उलगडा होणार नाही या भावनेने ते आता बिनधास्त वावरू लागले. परंतु पोलिसांनी त्यांना पकडले आणि तिघांनाही जेलमध्ये टाकले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.